रिटायर्ड SI अशोक देशमुख आपल्या जुन्या सोफ्यावर बसून TV पाहत होते, पण त्यांच्या डोळ्यात आजही नोकरीच्या दिवसांची तीच सतर्कता होती. स्वयंपाकघरात त्यांची पत्नी सुनेत्राताई जेवण बनवत होत्या. मध्येच दोघेही भूतकाळातील गोष्टी आठवून हसत होते. त्यांचा मुलगा आणि सून लग्नानंतर बेंगलोरला स्थायिक झाले होते, त्यामुळे घरात फक्त हे दोघेच राहत होते. अचानक दरवाजाची बेल जोरात वाजली. सुनेत्राताई दचकून म्हणाल्या, "अहो, जरा बघा ना, यावेळी कोण आलंय?" अशोकरावांनी TV बंद केला. दरवाजा उघडला आणि ते थबकूनच गेले. समोर त्यांचा मुलगा राजेश उभा होता. त्याला घाबरलेला चेहरा, लाल डोळे, जणू तो खूप रडलेला होता. त्याला असा अचानक आलेला पाहून अशोकराव आश्चर्याने म्हणाले, "अरे राजेश, यावेळी तू अचानक काय झालं?" राजेश घरात आला, पण उत्तर देण्याऐवजी इकडे तिकडे पाहू लागला, जणू काहीतरी शोधत होता. सुनेत्राताईही स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. "अरे बाळा, सगळं ठीक आहे ना? आणि सुनबाई कुठे आहे? तू एकटाच आलायस का?" राजेशने घाबरून आईकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाला, "आई, ती तिच्या माहेरी गेली आहे." सुनेत्राताई म्हणाल्या, "अशी अचानक मध्येच कशी गेली माहेरी? आणि तूही काहीही न सांगता इथे आलास? नक्की काय झालंय?" राजेशने विषय टाळत म्हटलं, "काही नाही आई, असंच आलोय." त्याच्या बोलण्यावरून कळत होतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे. तो थेट आपल्या खोलीत गेला. अशोकराव आणि सुनेत्राताईंनी एकमेकांकडे पाहिलं, पण त्या क्षणी त्याला काही विचारणं त्या दोघांनाही योग्य वाटले नाही. रात्री जेवताना देखील राजेश शांतच बसला होता. सुनेत्राताईंनी 2-3दा विचारलं, "काही भांडण वगैरे झाले का?" पण तो प्रत्येक वेळी तेच म्हणाला, "नाही आई, तिला माहेरची आठवण येत होती, त्यामुळे मीच तिला पाठवून दिलं. आणि मग इथे आलो." अशोकरावांना काहीतरी बिनसलंय हे स्पष्ट जाणवत होतं, पण त्यांनी ठरवलं, सकाळी नीट विचारू. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या सुमारास तिघेही नाश्ता करायला बसले होते. इतक्यात समोरचा दरवाजा धडाम करून उघडला. ना बेल वाजली ना टकटक. ती थेट आली. ती होती रूपा, राजेशची पत्नी. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अहंकार आणि अकड होती. ती थेट खोलीत गेली आणि कपाट उघडून महागडे कपडे, साड्या, दागिने सगळं तिने एका सुटकेसमध्ये भरायला सुरुवात केली. सुनेत्राताई खोलीत धावत गेल्या आणि म्हणाल्या, "अगं सुनबाई, हे तू काय करते आहेस? हे सगळं इथे सुरक्षित आहे, बॅगेत का भरत आहेस?" रूपा ताठ मानेने म्हणाली, "आता तर फक्त मी माझे कपडे आणि दागिने घेऊन चाललीये. पण पुढच्या वेळी हे घरही नावावर करेन आणि तुमच्या मुलाच्या पगाराचा अर्धा हिस्सा सुद्धा." हे ऐकून सुनेत्राताईंचा माथा ठणकला. त्या म्हणाल्या, "अगं रूपा, अशी का बोलत आहेस? काय झाले तुला? हे बघ, आपण शांतपणे बसून बोलूया. आता असा आतताईपणा बरा नव्हे." रूपा रागाने म्हणाली, "आता शांतपणे बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. मला अडाणी समजू नका. माझा हक्क कसा घ्यायचा ते मला चांगलं कळतं." असे बोलून ती सुटकेस उचलून दरवाजाकडे निघाली. अशोकराव आणि सुनेत्राताई दोघांनाही काहीच समजत नव्हतं की हे सगळं अचानक काय चाललं आहे. रूपा गेटपर्यंत पोहोचताच राजेशने धावत येऊन तिचा हात पकडला. रूपा त्याचा हात झटकत म्हणाली, "अरे, बायको असताना बाहेर दुसऱ्या मुलींशी लफडे करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आता खूप सोज्वळ बनतोस. दुसऱ्या मुली?" अशोकराव आणि सुनेत्राताईंचे डोळे विस्फारले. अशोकराव काही क्षण शब्दही उच्चारू शकले नाहीत. बाहेर शेजारी पाजारी लोकसुद्धा गोळा झाले होते. त्यांना पाहताच रूपा आणखी मोठ्याने ओरडू लागली, "हो, तुमचा मुलगा दुसऱ्या मुलींशी बोलतो. मला आता त्याच्यासोबत राहायचं नाही. मला घटस्फोट हवा आहे." तिचा आवाज संपूर्ण गल्लीभर पोहोचला. लोक खिडकीतून डोकावून पाहू लागले. देशमुखांच्या मान-मरातबाची धूळधाण होत होती. रूपा गेल्यानंतर अशोकरावांनी राजेशला कठोर शब्दात विचारलं, "हे मी काय ऐकलं राजेश? आता बोलणार आहेस का? खरं सांग, हा सगळा काय प्रकार आहे?" राजेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "बाबा, तुमची शपथ, माझा कोणाशीही काही संबंध नाही. आजवर मी बोललो नाही, पण रूपा लग्नापासूनच माझ्यापासून दूर राहत होती. ना माझ्याशी बोलायची ना जवळ येऊ द्यायची. मला वाटले तिला वेळ हवा असेल, नंतर सगळं ठीक होईल." तो पुढे म्हणाला, "काही दिवसांपूर्वी लता आत्याची मुलगी मीनाचा मला फोन आला. तिच्या MBAच्या परीक्षेबद्दल तिला काही शंका होती, म्हणून मी बाल्कनीत जाऊन तिच्याशी बोलत होतो.
रूपा झोपलेली होती. तिला त्रास होऊ नये म्हणून मी बाल्कनीत गेलो होतो. इतक्यात तिथे रूपा आली आणि माझ्यावर नको नको ते आरोप करू लागली. मी तिला खूप समजावलं, पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिने माझ्यावर सरळ आरोप केला की मी दुसऱ्या मुलीसोबत चोरून बोलतो. माझं तिच्याशी अफेअर आहे. मी तिला खूप समजावलं, पण ती काहीही ऐकून घेत नव्हती. आणि मग ती दुसऱ्या दिवशी घर सोडून निघून गेली. मला वाटलं इथे आली असेल, पण कळलं की ती तिच्या माहेरी गेली आहे. मी आज तिला आणायला जाणारच होतो, पण तिने तर इथे येऊन तमाशाच केला. राजेश रडत म्हणाला, बाबा, माझे जर खरंच कुठे अफेअर असते तर मी तिच्या मागे मागे इथे का आलो असतो? सुनेत्राताईंनी कपाळावर हात ठेवला. अशोकरावांनी खोल निश्वास सोडला. मनात म्हणाले, हे प्रकरण तर चुकीच्या दिशेने चालले आहे. हे तिघे बोलतच होते की तेवढ्यात पुन्हा एकदा बेल वाजली. दरवाजा उघडून पाहिले तर दारात पोलीस उभे होते. 2 कॉन्स्टेबल आणि 1 महिला कॉन्स्टेबल. मुख्य कॉन्स्टेबलने आदेश दिला, तुमच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना ताब्यात घेतले जाते आहे. अशोकराव सुन्न झाले. काय? हुंडा? महिला कॉन्स्टेबलने सुनेत्राताईंचा हात धरला. राजेशला बेड्या ठोकल्या गेल्या. अशोकराव काही बोलणार इतक्यात पोलिसांनी झिडकारले. कोणी त्यांचं ऐकून घेण्यास तयार नव्हते. बाहेर पुन्हा शेजारी गोळा झाले. सर्वजण त्यांच्याकडे पाहून कुजबूज करू लागले. बहुतेक सुनेला खूप त्रास देत असतील. काय बाई माणसं आहेत, रोज पेपरात येतात अशा बातम्या. लालसा काही संपत नाही असल्या लोकांची. इथे जमलेल्या लोकांची बोलणी ऐकून देशमुख कुटुंब लाजेने पाणावून गेलं होतं. काहीही अपराध नसताना त्यांना शिक्षा मिळत होती. पोलीस तिघांनाही गाडीत बसवून घेऊन गेले. पोलीस ठाण्यात त्यांना वेगवेगळ्या खोलीत चौकशीसाठी नेण्यात आले. अशोकरावांना एक थप्पडही मारली गेली. मी रिटायर्ड SI आहे असे म्हणताच पोलीस हसून म्हणाले, पोलीस होता होय? बहुतेक सुनेच्या माहेरच्यांना लुटण्याआधी तू सामान्य लोकांनाही असाच लुटत असशील. तुम्हा तिघांना अशी शिक्षा देऊ की तुमच्या पुढच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. तिकडे सुनेत्राताईंना महिला कॉन्स्टेबल सतत त्रास देत होत्या. काय ग, हुंडा हवा होता ना तुला? अर्धी लाकडं स्मशानात गेली ना तुझी, तरीही सुनेकडून हुंडा पाहिजे का तुला? कॉन्स्टेबलचे शब्द ऐकून सुनेत्राताईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, मॅडम, आम्ही तर तिला मुलगीच समजलो होतो. आम्ही कधी तिच्याकडून 1 रुपयाचीही मागणी केली नाही. अहो, आम्ही तर तिला लग्नात फक्त 2 जोड्या कपड्यात आणलं होतं. सुनेत्राताई हुंदके देत म्हणाल्या. राजेश संताप आणि लाजेमुळे थरथरत होता. तो आईवडिलांसाठी काहीच करू शकत नव्हता याची त्याला खूप खंत वाटत होती. त्यालाही पोलिसांनी खूप चोप दिला होता, पण शरीरापेक्षा त्याच्या आत्म्यावर खोल जखम झाली होती. तिघांची अशी झालेली अवस्था पाहून ठाण्यातील एका कॉन्स्टेबलने हसतच म्हटलं, अरे, ह्यांना कोणी नातेवाईक आहेत की नाही जामीन करायला, की इथेच आपलं मनोरंजन करणार आहेत तुम्ही सगळे? सगळे पोलीस हसले. राजेशला मात्र याचा खूप राग आला. अशोकराव, सुनेत्राताई आणि राजेश निराशेने लॉकअपमध्ये बसले होते. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल आला आणि म्हणाला, तुमच्यातल्या अशोक आणि सुनेत्राची जामीन मंजूर झाली आहे. अशोकराव चकित झाले. आपल्याला जामीन कोणी केला? बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं तर 50 ते 60 वर्षांचा एक माणूस उभा होता. त्याला पाहताच अशोकरावांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो माणूस अशोकरावांचा जुना मित्र श्रीधर देसाई होता आणि ते पेशाने वकील होते. श्रीधरराव म्हणाले, मला या बातमीचा पत्ता लागला आणि मी थेट कोर्टात गेलो मित्रा. मी विश्वासच ठेवू शकत नाही की तू किंवा वहिनी कधी पैशांचा लोभ कराल. तुम्हाला लॉकअपमध्ये पाहून मला राहवलं नाही, पण जामीन फक्त तुझा आणि वहिनींचा झाला आहे, कारण तुम्ही दोघेही 60 वर्षांच्या वरचे आहात. राजेशला जामीन मिळायला वेळ लागेल. सुनेत्राताई रडू लागल्या. आपला मुलगा रात्रभर इथे कसा राहील? पण आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. राजेशनेही एक दीर्घ श्वास घेतला. तो मनात म्हणाला, किमान आई बाबा तरी इथून बाहेर गेले, आणि याचेच त्याला जास्त समाधान वाटले. जेलमधून बाहेर येताच अशोकराव आणि सुनेत्राताई खूप रडू लागले. श्रीधर, हे काय रे झाले आमच्यासोबत? काहीही चूक नसताना ही कसली शिक्षा मिळते आम्हाला? श्रीधरराव गंभीरपणे म्हणाले, अशोक, एक सांगू का? अशा केसमध्ये सुटण्याची शक्यता फार कमी असते, कारण हुंडा प्रकरणात मुलींचेच म्हणणे जास्त मानले जाते.
मी तर म्हणतो तू एखाद्या चांगल्या वकिलाशी बोलून घे. अशोकराव आश्चर्याने म्हणाले, का रे श्रीधर, तू का नाही हाताळत ही केस? तू पण तर वकील आहेस. श्रीधरराव काही क्षण शांत बसून म्हणाले, हे बघ मित्रा, ही केस घेणं म्हणजे माझ्या करिअरवरच धोका आहे. पण ठीक आहे, मी प्रयत्न करेन. तुझी इज्जत माझ्यासाठी महत्त्वाची आहे. फक्त सत्य बाहेर यायला हवं. आज कोर्टाची तारीख होती. कोर्ट रूम खचाखच भरली होती. अशोकराव, सुनेत्राताई आणि राजेश कटघरात शांत उभे होते. जज साहेबांनी साक्ष देण्यासाठी रूपाला बोलावले. रूपा पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर बनावटी अश्रू होते. तिचे हातपायही थरथरत होते. ती रडतच बोलायला लागली, माय लॉर्ड, माझे सासू सासरे आणि माझा नवरा हे तिघेही मला हुंड्यासाठी खूप मारहाण करायचे, माझा अपमान करायचे. म्हणायचे की तुझ्या बाबांनी लग्नात काहीही हुंडा दिला नाही. जज साहेब, माझे बाबा साधे शिक्षक आहेत. मला 2 लहान बहिणी आहेत. अजून त्यांचे शिक्षण, लग्न होणे बाकी आहे. मग माझ्या बाबांनी ह्या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणायचे? कोर्टमध्ये शांतता पसरली. रूपा पुढे म्हणाली, हे लोक मला माहेरहून महागड्या वस्तू आणायला सांगायचे. कधी AC, कधी फ्रीज, तर कधी मोठा TV. कितीतरी वेळा या लोकांनी मला मारलं. सासूही मारहाण करायची, नवऱ्याला मारायला लावायची. सासरेही काही कमी नव्हते, ते सुद्धा आगीत तेल ओतायचे. रूपाचे बोलणे ऐकून कोर्टमध्ये कुजबूज सुरू झाली. ती डोळे पुसत पुढे म्हणाली, जेव्हा मी नवऱ्यासोबत बेंगलोरला गेले तेव्हाही तो हुंड्यासाठी मला छळत होता. आणि जज साहेब, माझ्या नवऱ्याचे परस्त्रीशी संबंध आहेत. जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी ही गोष्ट सहन करू शकले नाही आणि म्हणूनच मी घर सोडलं. असे बोलून ती रडू लागली आणि रडत म्हणाली, जज साहेब, मला घटस्फोट हवा आहे आणि नवऱ्याच्या पगारातला अर्धा हिस्सा आणि मालमत्ता देखील. सुनेचे बोलणे ऐकून सुनेत्राताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण रूपा सरळ सरळ खोटं बोलत होती. रूपाच्या वकिलाने पुरावा म्हणून मोबाईलमधला एक व्हिडिओ दाखवला. व्हिडिओमध्ये सुनेत्राताई रागाने रूपाला म्हणताना दिसत होत्या, इतकंच ACत झोपायची आवड आहे तर तुझ्या बाबांना सांग. त्यांनी तर हुंड्यात काहीच दिलं नाही. त्यांनी दिलं असतं तर आपल्याला एवढी समस्या आलीच नसती. कोर्टमध्ये बसलेले सगळे लोक सुनेत्राताईंकडे दोषी नजरेने पाहू लागले. सुनेत्राताईंना त्या दिवशीची घटना आठवली. रूपाच्या लग्नाला काही दिवसच झाले होते. राजेश बेंगलोरला जायला निघाला होता. जाताना तिलाही चल म्हणाला होता, पण तेव्हा रूपा म्हणाली होती की तिला काही दिवस सासू सासऱ्यांसोबतच राहायचे आहे. तिच्या बेडरूममध्ये AC नव्हता, त्यामुळे ती बेडरूममध्ये AC लावून देण्याचा हट्ट करत होती. सुनेत्राताई शांतपणे म्हणाल्या, बेटा, लग्नात खूप खर्च झाला आहे. पुढच्या महिन्यात पेन्शन आली की नक्की AC घेऊया. पण रूपा हट्टीपणे अडून बसली. सुनेत्राताई म्हणाल्या, ठीक आहे बेटा, तू आमच्या खोलीत झोप, आम्ही हॉलमध्ये झोपू. तरीही रूपा तयार नव्हती. शेवटी सुनेत्राताईंचा संयम तुटला आणि त्याने चिडून ते वाक्य उच्चारले जे रेकॉर्डिंग रूपाने पुढे एडिट करून पुरावा म्हणून दाखवला गेला. आज कोर्टात तेच व्हिडिओ रूपाचे सर्वात मोठे शस्त्र बनले होते. अशोकराव लगेच समजून गेले की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. जेव्हा ते सगळं घडलं तेव्हा रूपाने मुद्दाम रेकॉर्डिंग चालू केलं होतं, म्हणजे ती जाणीवपूर्वक सुनेत्राताईंना भडकवत होती. ते मनात म्हणाले, नक्कीच दाल में कुछ काला है. रूपा हे केवळ राजेशच्या रागासाठी किंवा हुंड्यासाठी करत नव्हती, तर यामागे काहीतरी दुसरीच मोठी योजना होती. दिवसभराची सुनावणी संपली आणि पुन्हा अशोकराव, सुनेत्राताई आणि राजेशला पोलीस कस्टडीत नेण्यात जात होते. बाहेर येताच अशोकराव निराश स्वरात आपल्या वकील मित्राला म्हणाले, श्रीधर, आपली केस खूपच कमजोर दिसतीये. त्या एका व्हिडिओने सगळं उलटवले. कोर्ट आता आपल्यालाच दोषी ठरवेल असं दिसतंय. अशोकराव हताश झाले. त्यावर श्रीधरराव शांतपणे म्हणाले, हो, व्हिडिओमुळे परिस्थिती बिघडली आहे, पण आपण हार मानायची नाही. अजून प्रयत्न करूया. अशोकरावांनी राजेशला विचारलं, राजेश, बेंगलोरच्या फ्लॅटमध्ये CCTV होता ना? राजेश म्हणाला, हो, होता. अशोकराव पुढे म्हणाले, रूपाच्या वागण्यात तुला काहीतरी विचित्र वाटलं होतं का? थोडा विचार करून राजेश म्हणाला, बाबा, रूपाचे घराकडे कधीच लक्ष नसायचे. तिला स्वयंपाक बनवण्याचा सुद्धा कंटाळा यायचा. दुपारी फोन केल्यावर तिचा आवाज बाहेरचा वाटायचा. मी विचारलं तर ती म्हणायची, मला एकटीला घरात बसून कंटाळा येतो म्हणून मी बाहेर आले. एकदा तर रात्री घरी आलो तेव्हा फ्लॅटला लॉक होतं.
घरी येताच ती म्हणाली, आत्ताच मी आईस्क्रीम खायला गेले होते, पण शेजारच्या काकूंनी मला सांगितलं की ती दुपारपासूनच बाहेर होती. अशोकरावांच्या डोक्यात विचार येऊ लागले. राजेश पुढे म्हणाला, माझ्या ऑफिसमधील एका मित्राला माधवला CCTV फुटेजबद्दल विचारले तर तो हे काम करू शकेल. हे ऐकून अशोकरावांनी लगेच पोलिसांकडून श्रीधररावांना बोलावून घेतलं आणि संपूर्ण प्लॅन सांगितला. श्रीधररावांनी त्वरित CCTV फुटेज मागवले आणि ते फुटेज मिळाले. ते पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले. दुसऱ्या दिवशीही रूपा रडत रडत तेच आरोप करत होती. हुंडा, मारहाण, अवैध संबंध, घटस्फोट, पोटगी, संपत्तीवर हक्क. जजसाहेब शांतपणे ऐकत होते. तेवढ्यात अशोकरावांचे वकील श्रीधर देसाई उभे राहिले आणि म्हणाले, माय लॉर्ड, जे सत्य दाखवलं जाते ते खोटं आहे. खरी गोष्ट अगदी वेगळी आहे. मी बेंगलोरमधील राजेशच्या अपार्टमेंटचा CCTV फुटेज सादर करू इच्छितो. स्क्रीनवर फुटेज लागले. त्यात स्पष्ट दिसत होते की रूपा वेगवेगळ्या दिवशी एका अनोळखी मुलासोबत बाहेर जात आहे. तो तिला कारने सोडतो, पुन्हा आणतो. दोघे तासनतास एकत्र असतात. हे पाहताच रूपाचा चेहरा पांढरा फटक पडला. तिच्या आईच्याही डोळ्यात भीती उमटली. श्रीधरराव म्हणाले, या मुलाचा पत्ता काढून मी पोलिसांच्या मदतीने त्याला कोर्टात आणलं आहे. त्या मुलाचे नाव प्रशांत होते. तो लंगडत चालत होता. जणू पोलिसांनी त्याची चांगलीच पूजा केली होती. रूपा थरथरू लागली. जजसाहेबांनी प्रशांतला विचारलं आणि तो बोलू लागला, मी आणि रूपा दिल्लीतील एका कोचिंगमध्ये एकत्र होतो. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो, पण माझ्याकडे नोकरी नव्हती, पैसा नव्हता. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचे लग्न राजेशसोबत लावून दिलं. तो पुढे म्हणाला, रूपा आजही माझ्यावर प्रेम करते, म्हणूनच ती बेंगलोरला गेल्यानंतर मीही तिथे गेलो. आम्ही चोरून भेटत होतो. त्यानंतर आम्ही एक प्लॅन बनवला. रूपाने नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर हुंडाबळीची केस टाकायची, नवऱ्याकडून घटस्फोट घ्यायचा, पोटगी मिळवायची आणि तसेच नवऱ्याच्या संपत्तीवर हिस्सा मिळवायचा. आणि हे घडले तरच आपण दोघे आरामात जगू शकतो. म्हणूनच रूपाने तो व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करून ठेवला होता. प्रशांतचे बोलणे ऐकून कोर्टात शांतता पसरली. अशोकराव आणि सुनेत्रा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्यावरचे आरोप रूपा आणि प्रशांतचे घाणेरडे षडयंत्र असल्याचे स्पष्ट झाले. राजेश अंगाचा थरकाप होईपर्यंत संतापला. आता त्याला कळलं तिच्यापासून किती मोठा धोका होता. जजसाहेब म्हणाले, रूपाने केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. CCTV पुरावे आणि कबुली जबाबाच्या आधारे अशोकराव, सुनेत्राताई आणि राजेश यांना पूर्णतः निर्दोष घोषित केले जात आहे. त्यांना हवे असल्यास रूपावर मानहानी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येईल. तसेच राजेश सहजपणे तिला घटस्फोटही देऊ शकतो. कोर्टाचा निर्णय ऐकून रूपा स्तब्ध बसली. तिचे जगच कोसळले. ती खूप रडू लागली. कोर्टाबाहेर येताच राजेश म्हणाला, आता यापुढे कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. मला तुझा चेहरा देखील पाहण्याची इच्छा नाही. रूपा धावत प्रशांतकडे गेली, पण तोही म्हणाला, तुझ्यामुळे मला मार बसला आणि आता तू माझ्यासोबत राहिलीस तरी आपल्याकडे ना पैसा आहे ना भविष्य. माझ्या घरातले देखील तुला कधीच स्वीकारणार नाहीत. आपण कधीच एकत्र राहू शकत नाही. हे ऐकून रूपाच्या पायाखालची जमीन सरकली. आईवडिलांनीही नाकारलं. माहेरी गेल्यावर तिला तिच्या आईने दारातच थांबवलं. ती म्हणाली, नालायक मुली, तुला आमची मुलगी म्हणून घ्यायला देखील लाज वाटते. आम्हाला वाटलं सासरी तुझ्यावर खरंच अत्याचार होत आहेत, पण तूच खरी खलनायिका निघालीस. आता तुला ह्या घरात जागा नाही. ज्याच्यासाठी हे सगळं केलंस त्याच्याकडेच जा. वडिलांनी तर तिच्याकडे बघायलाही नकार दिला. रूपा बॅग घेऊन बाहेर पडली. काही महिने एकटी राहिली. दागिने विकून कशीबशी जगत होती, पण तिला हळूहळू जाणवलं राजेशच चांगला होता. ती मनात म्हणाली, मी राजेशला एक संधीची भीक मागेन, त्याचे पाय धरेन, कदाचित तो मला माफ करेल. आणि ह्या आशेने रूपा राजेशच्या घरी गेली. तिथे जाऊन पाहिलं तर राजेशचे घर फुलांच्या माळांनी सजलेलं होतं. बाहेरच्या गेटवर बोर्ड होता, राजेश आणि पूजा शुभविवाह. पूजा म्हणजे श्रीधर देसाई वकिलांची मुलगी. रूपा स्तब्ध झाली. माडीवर असलेल्या राजेशची आणि रूपाची नजरानजर झाली. राजेशने नोकराला बोलावलं आणि रूपाकडे हात दाखवत कानात काहीतरी सांगितले. तिला वाटले की राजेश तिला बोलावतोय. ती खूप खुश झाली. पण जेव्हा नोकर गेटजवळ आला तेव्हा तिला म्हणाला, साहेबांनी सांगितले तुम्ही इथे उभंही राहू नका. जिथून आलात तिथे परत जा. त्याने तिची बॅग रस्त्यावर फेकून दिली. रूपा खूप रडू लागली आणि रडतच तिथून निघून गेली.
आता रूपाचे ना सासर राहिले ना माहेर, तिला ना प्रेम मिळालं ना सन्मान. मित्रांनो, रूपासोबत जे झालं ते योग्य होतं का? नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.